गुड मॉर्निंग. तुमच्या सगळ्यांचं माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये स्वागत आहे. तर मी इथं ना पार्लरमध्ये आली होती कारण मला थोडेसे ना केस ट्रिम करून घ्यायचे होते. म्हणजे जास्त असं हेअरकट करायचे नव्हते कारण माझे केस ऑलरेडी छोटे आहेत. म्हणजे थोडेसे म्हटलं कट करून घ्यावं कारण खाली ना खूप स्प्लिट एंड झाले होते. तर त्यासाठीच ना पार्लरमध्ये आले होते आणि घरातली सगळी कामं आवरली होती आणि असं थोडासा नॉर्मल यू कट करून घेतला आणि आम्ही निघालो होतो आमच्या जर्नीसाठी म्हणजे आमच्या ट्रिपसाठी. तर सगळ्या बॅगा वगैरे खाली आणून ठेवलं होतं. ट्रायपॉड घेऊन जाऊ का नको असा प्रश्न पडला होता. म्हणलं बॅगेत ठेवावं, नंतर घ्यायचं का नाही ते नंतर तिथं गेल्यावरती विचार करू. तर इथं ना आमचे सगळे बॅग वगैरे ठेवून झाले होते आणि खरंच पॅकिंग करायला एवढा वैताग आला होता ना. म्हणजे जेवढं विचार केला ना त्याच्यापेक्षा खूप जास्त टाईम लागला. एक असं विचार करून घ्यावं लागतं ना कारण 7-8 दिवसाची ट्रिप आहे. मग खूप आणि शरीर असल्यामुळे ना मेडिसिन वगैरे सगळे लक्षात ठेवून घ्यावे लागते. तर अशी आमची जर्नी सुरू झाली होती. छान असा शरीरचा डान्स सुरू होता. माझं पण एन्जॉय करणं सुरू होतं आणि खूप खुश होती. म्हणजे आम्ही ना खूप दिवसापासून प्लॅन करत होतो की जायचं म्हणून आणि फायनली तो दिवस आला आहे. खूप वाट बघितली आहे मी या दिवसाची. आणि इथं ना ही मी रव्याची शंकरपाळी केली होती ना, ती खायचं तिचं सुरू होतं. पण मी तरी पण तिला सांगितलं होतं की ती ऑइली आहे त्यामुळे थोडंसं खाऊ नको कारण तिला थोडंसं खोकला झाल्यासारखं झालं होतं. कसं आहे ओय फुलं किती फुलं लागले ते थांबले इथं बसले. ही संज्ञा आहे ना, ही एक घर योगी एक घर म्हणायचे. काय म्हणायचं? एक चौकोन एक घर एक स्क्वेअर एक पुढे एक घोडा पुन्हा दोन घोडे कुणीकडे बी घोडा कुणीकडे उडवती थांब इकडं मोजायची घर इकडं मोजायची म्हणजे एक तर इथे मी आली होती माझ्या सासरी आणि इथून आमची जर्नी स्टार्ट होणार होती. आता माझे समर वेकेशनचे आणि ट्रॅव्हलचे व्हिडिओ बघायला ना माझ्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बाय.